महाराष्ट्रासह देशभरात सध्या विविध राज्यांमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनर्पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. या SIR वर आयुक्तांनी आक्षेप नोंदवला आहे. केवळ विशिष्ट 150 लोकांची नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगानं लाखो लोकांची नाव वगळली. त्यामुळे SIR हा केवळ मतदार याद्यांमधून नाव वगळण्याचा कार्यक्रम असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी ही टिप्पणी केली. कुरेशी यांचं नवं पुस्तक इंडिया अँड आय अ 100 मेमरीज नॉट अ अमॉयर या प्रकाशनापूर्वी PTIला दिलेल्या एका मुलाखतीत कुरेशी यांनी म्हटलं की सध्याच्या SIR प्रक्रियेमध्ये यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे की किती लोकांचं नाव मतदार याद्यांमधून हटवायचं आहे. जसं की अधिकाधिक नाव हटवल्यानं निवडणूक आयोगाला बक्षीस दिलं जाणार आहे. मतदार म्हणून नाव नोंदणी करणं हा संविधानिक अधिकार आहे, पण अशी स्थिती निर्माण केली जात आहे की निवडणूक आयोग लोकांना ही सुविधा बक्षिसाच्या रूपात वाटत आहे. कुरेशी यांनी आपल्या कार्यकाळाचं उदाहरण देत असताना म्हटलं की निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले जात होते की छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करा, कारण कुणीही मतदार यादीतून बाहेर जाता कामा नये. पण आता यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे की किती लोकांना या याद्यांमधून काढता येईल. या धर्तीवरच करोडो लोकांची नाव या यादीतून हटवण्यात आली आहेत. कुरेशी हे 23 जुलै 2010 ते 10 जून 2012 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करत होते. यावेळी कुरेशी यांनी बिहारचं उदाहरण देताना म्हटलं की 2003 मध्ये अंतिम SIR प्रक्रियेनंतर निर्णय घेण्यात आला होता की आता SIRची गरज नाही, कारण मतदार याद्या संगणकीकृत झाल्या आहेत. जर एखाद्या नव्या मतदाराचं नाव यादीत टाकायचं असेल तर बूथ लेवल अधिकारी फॉर्म क्रमांक 6 उपलब्ध करून देत होते. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नाव जोडलं जात होतं. तर एखाद्या मृत व्यक्तीचं नाव किंवा स्थान बदलल्यानं त्यांचं नाव यादीतून हटवण्यासाठी फॉर्म 7 भरला जात होता. कुरेशी यांनी सांगितले की ही प्रक्रिया जागेवरच पूर्ण जात होती.